आपल्या हिंदू धर्मामध्ये वटपौर्णिमेचा सण मोठ्या उत्साहाने आपण साजरी करतो। ही पौर्णिमा ज्येष्ठ महिन्यामध्ये येते आणि आपण वटपौर्णिमा म्हणून साजरी करतो। आपल्या उत्तम आरोग्य आणि आयुष्य लाभण्यासाठी हे सण आपण साजरी करतो। यामध्ये आपण वडाच्या वृक्षाची पूजा करतो। ह्या वर्षाची वटपौर्णिमा मंगळवारी 10 जून मध्ये आलेली आहे। या व्रताला वट सावित्रीचं वट म्हणून आपण ओळखतो। नमस्कार मंडळी, मी जयश्री। या व्हिडिओमध्ये आपण वडाच्या झाडाची पूजा घरीच अतिशय साध्या सोप्या पद्धतीने कशी करावी यासाठी हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी शेअर केलेला आहे। तर व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत पहा आणि वडाच्या झाडाची पूजा आपण का करतो हे या व्हिडिओमध्ये मी अगदी सोप्या पद्धतीने आणि कशी करावी घरीच ते मी सांगितलेलं आहे। तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून सबस्क्राइबच्या बाजूला बेल आयकॉन नक्की प्रेस करा। चला तर चालू करूयात लगेचच आजच्या व्हिडिओला। सर्वात पहिला मी रांगोळी घालत आहे। सर्व सामान लागत आहे ते मी घेतलेलं आहे आणि व्हिडिओमध्ये पुढे पुढे बघतच चला। ज्यांना म्हणजे माहीत नसेल, असं नवीन स्त्रिया असतील, सुवासिनी असतील, त्यांना एवढं काही असं म्हणजे माहिती नसतं तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि बघू शकता। तर मी झाड घेतलेलं आहे, कुंडीमध्ये झाड आहे माझ्याकडे, ते घेतलेलं आहे। ही पूजा आपण बाहेरही करू शकतो, पण मी आज माझ्यामध्ये बाहेर मी करू शकत नव्हती कारण म्हणजे फ्लोअरवरतीच आमच्या इथं प्रेत झालेलं, त्याच्यामुळे मी घरातच दाखवत आहे। तर वडाची पूजा प्रत्येक सुवासिनी करतातच, बाजूलाच होतं म्हणून मी बाहेर केलीच नव्हती। तर बघू शकता ओटीचं सामान घेतलेलं आहे। तर ओटीचं सामान, अगरबत्ती आणि एक सुपारी लागणार आहे आपल्याला, नारळ, ब्लाउज पीस, ओटी भरण्यासाठी लागणार आहे, खण असेल तुमच्याकडे तर ओटीचं सामान सगळं तयार भेटतं आणि आंबा, फणस, जांभळं हे सर्व वेगवेगळ्या शहरामध्ये, वेगवेगळ्या देशामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने हे वटपौर्णिमा साजरी केली जाते। आपल्या परंपरानुसार आपल्या घरामध्ये जशी रूढ असेल तसं आपण करतो। उपवास वगैरे तसं असतं। उपवास तर 3 पद्धतीने केला जातो। एक, पूजा होईपर्यंत आपण फळ किंवा हे घेऊ शकतो, फळ किंवा ज्यूस घेऊ शकतो किंवा चायवर पण केला जातो पूजा करेपर्यंत। आणि पूजेच्या नंतर, पूजा झाल्यावर ही आपलं घरचं जे जेवण असतं ते आपण खाल्लं तरी चालतं, असं काही नसतं। तर वेगवेगळ्या देशामध्ये, वेगवेगळ्या शहरामध्ये वेगवेगळ्या रूढ असतात। परंपरानुसार ह्या रूढी कर्तव्य केलं जातं। तर बघू शकता फणस, आरती, एक निरंजन घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये मी जांभळं घेतलेले आहेत, फणस घेतलेला आहे, आंबा घेतला आहे, ओटीचं सामान घेतलेलं आहे, अगरबत्ती, कापूर हे सर्व आपल्याला लागतं आणि काळे मणी असतात ते आपल्याला भेटतात तयारच ओटीमध्ये। आणि ओटीचं सामान, नारळ आणि आपल्याला गहू पाहिजे, गहू जरी नसेल तरी ऑप्शनसाठी तांदूळ आपण नेहमी शुभ कार्यासाठी वापरलं जातं, तांदूळ जरी असेल तरी चालतं, आणि गूळ आणि एक खोबऱ्याची वाटी लागते। तर आता बघा मी सर्व घेतलेलं आहे। धाग्याची गुंडी मेन आपल्याला पूजेच्या सामानमध्ये भेटतेच। आंबा घेतलेला आहे, आंबा मेन आहे, फणस आहे आणि हे सर्व सामान घेतलेलं आहे। रांगोळी काढलेली आहे आणि आपल्याला हे फांदीची जरी पूजा केली तरीही चालतं, असं काही नसतं। नेहमी रूढीनुसार कोण बायका आता काय करणार, जर इलाज नसेल तर कामाला जाणाऱ्या, जॉबला जाणाऱ्या बायका करतात। आणि हळदी कुंकवाचा करण हे मेन सर्व सामान आपल्याला पूजेसाठी हवं असते। तर बघू शकता आंबा आणि हे सर्व धाग्याचा गुंड आपल्याला भेटतो आणि हळदी कुंकू हे सर्व आपल्याजवळ असेल तर आपण आपली, आणि ही बघा सुपारी मी ठेवलेली आहे, पाणी घातलेलं आहे पहिला, मग सुपारी ठेवलेली आहे। पाणी घालून घ्यायचं आहे आपल्याला, सुपारी ठेवायची आहे त्याच्यामध्ये, आणि सुपारी ठेवायची आहे आणि हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे। सर्वात पहिला आपल्याला कुंडीला स्वास्तिक काढायचं आहे, स्वास्तिक काढून घेते। स्वास्तिक काढून हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे आपल्याला झाडाला, वडाच्या। पाणी घालायचं आहे, पाणी घालून हळदी हे करून घ्यायचं आहे। तर आता आपण वडाची पूजा का
आहे की या दिवशी सुवासिनी स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि आपल्या अखंड सौभाग्यासाठी वट सावित्रीचे हे व्रत, वट पौर्णिमा सण सत्य सावित्रीच्या आजोळ प्रेमाचे प्रतीक आहे। कथेनुसार वट सावित्रींनी आपल्या पती सत्यवानाचे प्राण देवाकडून परत आणले। ही जी प्रतिष्ठा आणि बुद्धिमत्ता यामुळे यमदेवालाही तिच्यासमोर नतमस्तक व्हावे लागले होते। सत्यवानाचे प्राण धारण करून यमदेव जात असताना सावित्रीने त्यांच्या मागे चालत जाऊन त्यांना विनवण्या केल्या। यमदेवाने तिला अनेक वरदान दिले, पण सत्यवानाचे प्राण देण्यास नकार दिला। पण सत्यवानाचे प्राण सावित्रीने घेतल्याशिवाय हट्ट सोडला नाही आणि सावित्रीने ते घेतलेच आणि तिच्या एकनिष्ठेने यमदेवानेही प्रभावित होऊन ते प्राण सत्यवानाला पुन्हा जिवंत केले। वडाच्या झाडाखाली हे त्यांना जीवनदान दीर्घायुष्य मिळाले आणि म्हणूनच वडाचे झाड हे दीर्घायुष्य, आरोग्य आणि वैवाहिक सौभाग्याचे प्रतीक मानले जाते। वटपौर्णिमेच्या दिवशी सुवासिनी आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि अखंड सौभाग्याच्या साठी वडाच्या झाडाची पूजा करतात। यावर्षीची वटपौर्णिमा 10 जून मंगळवारी सकाळी 11:35 ज्येष्ठ पौर्णिमा लागते व 11 जूनला ती 1:13 संपते। पण ज्यांनी जर मंगळवारी पूजा केली नसेल तर बुधवारी ही पूजा तुम्ही काही कारणानुसार केली नसेल तरीही करू शकतो। तर आता इथं माझी रांगोळी वगैरे घालून झालेली आहे, स्वास्तिक वगैरे काढलेलं आहे आणि आता इथं वटीची तयारी मी केलेली आहे। वटीमध्ये मी जे वटीचं सामान भेटतं ते सुपारी, हळकुंड वगैरे सर्व, बांगड्या वगैरे, काळं मणी ते सर्व मी घेतलेलं आहे। हळदी कुंकू वगैरे नारळाला लावून घेतलेलं आहे आणि म्हणजे कसं असं हडबडीमध्ये आपलं काही ना काही चुकत असतं तर काय होतं, आपली सकाळची सर्वापासून पोळ्या वगैरे ते सर्व सणाचं करून वगैरे, तर काही व्हिडिओमध्ये चुकी असेल तरी तुम्ही सांगू शकता। असं पण कसं असतं, हे प्रत्येकाच्या घरामध्ये वेगवेगळ्या रूढीनुसार पूजा केली जाते, वेगवेगळ्या परंपरा असतात। तुमच्या घरामध्ये कसे करतात तुम्ही तेही मला सांगू शकता। आणि कसं असतं, उपास आपण पूजा करेपर्यंत जरी केला तरी चालतो। आणि आता हा बघा, गुंड तोडायचा नाहीये, झाडाला असं 2-3 राऊंड मारायचे आहेत, 7 राऊंड मारले तरी चालतात आणि धागा तसाच आपल्याला ठेवायचा आहे, तोडायचा बिलकुल नाहीये। आणि मी तसं हे करून घेतलंय, झाडाच्या ह्याला मी हळदी कुंकू वगैरे लावून घेतलेला आहे आणि नंतर आपल्याला मग काय सर्व पूजा झाल्यानंतर आपली सर्व करून असं आरती लावायची आहे, कापूर लावायचा आहे आणि छान असं अगरबत्ती वगैरे हे करून घ्यायचं आहे ववाळून। आणि जी ओटी आहे ते आपल्याला तिथं वट सावित्रीच्या ह्याच्यामध्ये ठेवायची आहे, तर तिथे जागा नव्हता म्हणून मी अर्पण करून खालीच हे केलेले आहे एकदम असं। आणि आता मी अगरबत्ती वगैरे लावून घेत आहे, सर्व हे करून घ्यायचं आहे। आणि आपलं उपास जर आपण सोडणार असेल तर नैवेद्य वगैरे ही पोळ्यांचं वगैरे जे काय केलं असेल ते नैवेद्य आपण दाखवायचं आहे। तर खूप छान अशी माझी पूजा झालेली आहे आणि या वर्षीची वटपौर्णिमा तुम्हाला अगदी हे वर्ष तुम्हाला सुख समृद्धीचं, तुमच्या संसारात वैवाहिक जीवनात तुमचे सुख समृद्धी आणि तुमच्या संसारात खूप असं सुख समाधान लाभू दे, अगदी ऐश्वर्यात नांदू दे तुमचा संसार, अशा माझ्याकडून शुभेच्छा आहेत तुम्हाला। तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला एक लाईक करून शेअर करा, लाईक करा, आपल्या जवळच्या मैत्रिणीला देखील शेअर करा आणि असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉन प्रेस करा। तर आता माझी झालेली आहे सर्व पूजा, कापूर वगैरे मी हे करून घेतलेलं आहे। तर कसं होतं, बाहेरही आपण ही पूजा करू शकतो, पण काही कारणामुळे आज मी बाहेर नाही जाऊ शकली, कारण तुम्हाला मी बोललीच की आमच्या फ्लोअरवरती हे असं झालेलं होतं, त्याच्यामुळे सकाळपासून मला खूपच वेळ गेलेला आहे। आणि कसं असतं, एखाद्या वेळेस असं अचानक काय घडलं तर मग आपल्यालाही धक्का बसून जातो, त्याच्यामुळे आपण हडबडीत असतो। आणि तरी पण खूप असं म्हणजे आता कसं सकाळपासून सर्व उरकलं, सणासुदीचं आपण सोडू शकत नाही आणि आता केलंच पाहिजे परंपरानुसार सर्व। तर आपल्या बघू शकता अशी छान माझी पूजा झालेली आहे।